जो माझ्याशी बोलत होता तो नाही, तो दुसरा म्हणला होता पोलीस बहुत हराम करू. व्ह्यूअर्स, आपण 2026 मध्ये आहोत, बट मी तुम्हाला मुद्दामून मागचे 10 वर्ष म्हणजे 10 ते 15 वर्ष मागे घेऊन जातोय. तुम्ही लोखंडवाला बघा, लोखंडवाला केस, कानेफाटा एक नक्सलाईट होता, त्याला अटक करण्याचा एक विषय होता. तिथे त्यावेळी सिनियर PI भानुप्रताप बर्गे साहेब, आणि पुण्यात तर म्हणजे पुण्याचं फेवरेट किंवा पुणे ज्यांना ओळखतं, जे पुण्याला ओळखता असे ते भानुप्रताप बर्गे. म्हणजे या लेवलचं काम करणारा माणूस आज चर्चेमध्ये आहात. तुम्ही 2 सिक्युरिटी गार्ड्सला तुम्ही 2 नाही, नाही ते 2 होते, एकाला कानाखाली छोटं प्रसाद दिलं असं वाटतंय. दिलं का? नक्की दिलेला आहे, त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही आहे. सर, तुम्ही एवढे मोठे ऑफिसर आहात तुम्ही, आणि सिक्युरिटी गार्डचं कसं असतं की एक ऑफिसर नंतर झाला, एक माणूस पहिला असतो. बरोबर आहे. प्रत्येकामधला माणूस एक नक्कीच त्या ठिकाणी असतो, आणि मग नंतर त्याचा जो कुठला हुद्दा असेल, आता तर मी ऑफिसर पण नाही, आता तर सेवानिवृत्त, सामान्य नागरिक, सामान्यमधला पण मी सुपर सिनियर आहे आता. हां. म्हणजे माझं वय जर बघितलं आता तुम्ही 65 क्रॉस केलेलं आहे. म्हणजे त्या आता व्हिडिओमध्ये तुम्ही डॅशिंग दिसताय. धन्यवाद त्याच्याबद्दल, तुमच्या कॉमेंटबद्दल. पण नक्की काय आहे याच्यामध्ये की प्रकार असा कधी कधी असा होतो की आपल्याला त्या क्षणी जो असतो तो कुठला तरी वेगळं कारण त्याच्यामध्ये असतं, आणि कालचा प्रकार नक्कीच त्या कारणातून घडलेला होता. सर मी याच्यात तुम्हाला इंटरप्ट करेल. मीडियामध्ये खूप डिफरंट अँगलनी हा विषय आलाय, बरोबर आहे. आणि आपले व्ह्युअर्सला मला फॅक्ट त्यांच्या समोर पोहोचवायचं. नेमकं त्या मोमेंटला काय झालं? नाही. 2 मिनिटं आपण विसरून जाऊ की तुम्ही एक्स ACP आहात. Exactly. ॲज अ माणूस तुम्ही मला सांगा बरोबर. तिथे काय झालं? आज आहे माणूस म्हणून मला आता नक्कीच हे तुम्ही जे विचारताय ते मला खूप मदतीचं होणार आहे. तुमच्या चॅनलच्या दृष्टीने किंवा तुमच्या व्ह्युअरच्या दृष्टीने सुद्धा मला सांगणं खूप आणि आवश्यक आपल्याला आहे सत्य की सांगायचं. जे 1001% सत्य असेल, याच्यामध्ये कुठलेही त्यातली असत्यता नसेल, खात्री तुम्ही 1000 ठिकाणी करू शकाल. ठीक आहे. ज्यावेळेस मी माझ्या मित्राच्या गार्डनमध्ये त्या ठिकाणी मित्रांना गाडीमधनं पहिल्या गेटला याच्या सोडलं, आणि आम्ही दरवेळेस आता गेले जवळजवळ आम्ही 8 ते 10 वर्ष, म्हणजे मी खात्यात असताना सुद्धा आम्ही संडेला, प्रत्येक संडे जो आहे तो कॉलेजमध्ये 1980मध्ये शिकत असणारे आम्ही एक 14-15 मित्र आहोत. हे मित्र आम्ही त्या ठिकाणी नाश्ता करतो 7:30 ते 9:30च्या दरम्यान, 9:30 ते 10च्या दरम्यान आम्ही निघून जातो. दरवेळेसप्रमाणे कालसुद्धा आम्ही त्या संडेला आलो. आतमध्ये त्यांना सोडून ज्यावेळेस मी गाडी पार्किंगसाठी, नेहमी आम्ही पार्किंग त्याच ठिकाणी करतो, पार्किंगसाठी आतमध्ये ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस गेट लावलेलं होतं. आता ह्याच्यापूर्वीसुद्धा की त्या ठिकाणी पार्किंग फुल झाल्यानंतर ते गेट लावलं जात नाही, किंवा गेट लावलं तरी वॉचमन तिथं उभा असतो, आणि मग आम्ही आमच्या गाड्यासुद्धा बाहेर पार्क करतो. जर पार्किंगच नसेल तर गाड्या बाहेर पार्क करतो. ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी आतमध्ये येऊन हॉर्न गेट बंद आहे म्हणून वॉचमनला हॉर्न द्यायला सुरुवात केली, तर तो चौकीत एकतर बसलेला नव्हता, कुठेतरी अजून एक 10-15-20 फुटाच्या अंतरावरती ते दोघंजण खुर्चीवरती बसून गप्पा मारत होते. मी हॉर्न वाजवला. हॉर्न वाजवल्यानंतर माझ्याकडे बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की पार्किंग नाही, असा हाताने इशारा केला. म्हणजे ते इशाऱ्यावरती तुम्हाला इंडिकेट केलं पार्किंग नाही. ठीक आहे. मग त्यानंतर मग मी त्याला बोललो की समोर माझ्या दिसतंय मला पार्किंग, मी तुम्हाला फोटो देतो आता. ते पार्किंग 5 गाड्यांचं पार्किंग तर एकाच रोमध्ये दिसत होतं, खाली आहे मला. मग त्यांनी मुद्दामून तुम्हाला नाही म्हटलं का? माहीत नाही आता त्याला काय नवीन, हे वॉचमन दोन्ही जे होते ते नवीन होते, नेहमीच्या संडेला असतात ते वेगळे होतात. हे नवीन काय पॉलिसी झाली असेल त्यांची तर मला माहीत नव्हतं. मग ते पार्किंग खाली दिसत असल्या मी हाताने खुणवलं त्याला की पार्किंग खाली दिसतंय, तू इकडं तरी ये म्हणलं, कमसे कम इधर तो आ जा. मग ज्यावेळेस मी त्याला असं केल्यानंतर तरी उतरले नाहीत खाली. मग मी गाडीतनं खाली उतरून नंतर गेट उघडायला लागलो, तर ते धावत माझ्या अंगावरती आले. अंगावरती म्हणजे मला मारायला आले नाही, हे पण सत्य सांगतो. ते माझ्या एकदम खूप जवळ आले, का तर मला त्यांना गेट उघडून द्यायचं नव्हतं, म्हणून गेट उघडताना मला थांबवायचं होतं. तुमचा प्रयत्न होता की तुम्ही स्वतः गेट उघडताय आणि ते तुम्हाला थांबवायला आले. मग मला थांबवायला आल्यानंतर मी म्हणलं की तुम नये दिखते हो यार दोनों भी, तुम्हाला नाम क्या. तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये मी त्यावेळेस माझा मोबाईल काढला, त्याचा आय कार्डचा मी फोटो काढतोय, त्याचा स्वतःचा फोटो काढतोय. तुम्हारा नाम क्या और नहीं तो फिर मेरा नाम क्या वो देखो. नाही, मग मी सांगितलं, मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला सुपरवायझर का नंबर देतो, और तुम्हाला हे फोटो काढत असतानाच बोलला चाललेली आहे. तर मी म्हणलं यार मैं जो हूँ एक सिनियर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, हेच वाक्य सांगितलं. म्हणजे रिटायर वगैरे नाही बोललो, सेवानिवृत्त पोलीस. तुम्ही वाक्य त्यात असतील तर तुम्ही ऐकू पण शकता त्याच्यामध्ये. ते सांगितल्यानंतर त्यातला जो दुसरा होता, जो माझ्याशी बोलत होता तो नाही, तो दुसरा म्हणला होता पोलीस बहुत हरामखोर होती. हे असं तो तुम्हाला बोलला? पोलीस हरामखोर होती असं बोलला. बहुत असं म्हणला नाही, पोलीस हरामखोर होती. मग मला ते थोडं लागलं. आता किती केलं तरी मी माणूस पोलीस 40-35 वर्ष मी पोलीस खात्यात काम केलंय. परत एक वेगळं पुण्यामधलं एक बघण्याचा दृष्टीकोन सगळ्यांचा वेगळा आहे. मी म्हणत नाही की मला सगळ्या पुण्यानी ओळखावं,
किंवा पुण्याने ओळखायला पाहिजे अशी माझी पण अपेक्षा नाही. आणि आता तर मी 8वं वर्ष चालू आहे माझं की मी रिटायर होऊन. कधीच आणि कुठं असं संबंध पण येत नाही. जिथं कार्यक्रमांना येणं जातो तिथं ओळखणारेच असतात. मग त्यांनी असं बोलल्यानंतर मी माझ्या दुसऱ्या गाडीमधनं गेलो, माझा मोबाईल ठेवला आणि मग त्याच्या अंगावरती आलो. तर त्यांनी मला थांबवायचं असताना मी त्याच्या 2 खाली लावले. बरं. ज्यावेळेस मी त्याच्या 2 गालावरती मारल्या चापटी, त्यावेळेस त्यांना त्याची मला वाटतं चूक समजली. सॉरी बोलला का तो? सॉरी बोलला, साहब माफ करो. सॉरी नाही बोलला, साहब माफ करो, गलती हो गया, मेरा कंप्लेंट मत करो. पायाने पाया पडला. बट सर तुम्ही कंप्लेंट केली? ऐका ना, हां. मग ते पुढे येतो मी. कंप्लेंट नंतरची गोष्ट झाली. मग तो माझ्या पाया पडला. पाया पडल्यानंतर मग मी गाडीत जाऊन बसलो. गाडी आतमध्ये, मग त्यांनी गेट उघडलं, गाडी आतमध्ये घेतली मी. गाडी रिव्हर्समध्ये लावून ते जे समोर 4 कार पार्किंग खाली आहेत त्याच्या समोरच्या बाजूला जी खाली जागा होती तिथं गाडी लावली. गाडीतनं उतरलो. मग हे परत जवळ आले माझ्या. जवळ आल्यानंतर म्हणलं, यार तुम मेरे को नंबर दे दो तुम्हारे सुपरवाइजर का, नहीं तो मालिक का नंबर दे दो, किसका एजेंसी बताओ, किधर का एजेंसी आहे. तो म्हणलं कोल्हापूरची एजन्सी आहे. बरं. कोल्हापूर में किसका एजन्सी, त्याला मालकाचं नाव माहीत नव्हतं. युनिव्हर्सल एजन्सी, त्यांच्या कार्डवरचं नाव युनिव्हर्सल होतं. त्याच वेळेस मी युनिव्हर्सलची वेबसाईटला बघत होतो काय मिळतंय का मला. चेक करत असताना दुसऱ्याने मग मला त्याच्या सुपरवायझरचा नंबर दिला. बरं. भोसले इथं म्हणून. सर मला इथं परत हे विचारायचं आहे, या पूर्ण विषयाचं ट्रिगरिंग पॉइंट हरामखोर, पोलिसांना हरामखोर म्हटलं म्हणून. एक्झॅक्टली म्हणजे तुम्ही 100% सांगू शकता. माझ्या तोंडातनं मी सांगतो की तो असं बोल. आणि हे एक रिटायर्ड पोलीस यांना ते नंतरचं, पण सगळ्या तो फक्त मलाच बोलला नाही, त्याचा अनुभव काही वेगळा असेल. खाकीला बोलला तो. खाकीला बोलला म्हणजे फक्त इथल्याच नाही. आणि म्हणून तुम्ही कदाचित त्वरित तो युपीचा असेल, बिहारचा असेल, कुठलाही असू द्या, तिथल्या पोलिसांचा सुद्धा त्या हेच बोलला आणि महाराष्ट्र पोलिसला सुद्धा आज तो हेच बोलला. मला हे काय पोलिसांवरती हे करायचं नाही की मला म्हणला म्हणून सगळ्या पोलिसांना लागलं असं पण तुम्ही नाही. त्या सेवेत तुम्ही काम केलंय मला जास्त लागलं ते. आणि म्हणून तुम्ही त्वरित उत्तर 100%. दिलं. मला 100%. मग काय झालं? मग गाडीतनं उतरल्यानंतर ज्यावेळेस त्याने मला भोसलेंचा नंबर दिला, त्या भोसलेंना मग मी फोन लावला. आज सुद्धा रेकॉर्ड माझ्याकडे, तुम्हाला आता मी फोटो सुद्धा दाखवले की भोसलेंना मी हे फोटो पाठवले. पार्किंग खाली आहे, हा वॉचमनचा फोटो आहे आणि त्यांनी माझ्याशी असं बिहेवियर केलेलं आहे. तुम्ही वॉचमन लोकांना व्यवस्थित ट्रेनिंग देणं. आणि त्यावेळेस पण परत पाया पडतोय माझ्या, तो साहेब मेरा कंप्लेंट मत करो. बघा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये 100% असंच आहे. हे सगळं झाल्यानंतर ऑलमोस्ट त्यांना मग माझा पण राग थोडा शांत झाला. ते थोडे व्यवस्थित बोलायला लागले. त्यांना म्हणलं, हम लोग भी पोस्टिंग में किधर जाते हैं तो पेट पाने के लिए जाते हैं, तुम लोग भी वैसा ही पेट पाने के लिए यहाँ पे आए हो, तो अच्छे से काम करने का. हां, सॉफ्ट विषय झाला विषय मिटला. मी माझ्या नाश्त्याला गेलो, आम्ही मित्रांनी नाश्ता केला. 2 तासांनी तिथनं बाहेर निघालो. त्यावेळेस दुसरे वॉचमन आलेले होते. मग आम्ही बाहेर निघालो. तिथं नेहमी थांबतो आम्ही त्या पार्किंगमध्ये, गप्पा मारतो आणि तिथनं आम्ही निघून गेलो. ज्यावेळेस एक साधारणतः नक्की टाईम नाही पण कमीत कमी एक 4 ते 6च्या दरम्यानची घटना असेल. मी मोबाईलमधला टाईम बघून हे सांगू शकतो की एक गोखले इन्स्टिट्यूटमधला नाही, एकाचा फोन आला मला. त्यांनी मी फोन उचलला. फोन उचलल्यानंतर तो म्हणला की मी रानडे इन्स्टिट्यूटमध्ये XYZ बोलतो. मी आता मुद्दाम नाव अजून सांगत नाही, तर मला त्याच्यावरती काही पुढची कारवाई करायची आहे. मी म्हणलं हा बोला. म्हणलं साहेब मी ते गोखले इन्स्टिट्यूट जे आहे, म्हणलं तुम्ही रानडे इन्स्टिट्यूट सांगताय आणि गोखले इन्स्टिट्यूटमध्ये आहे, मग गोखले इन्स्टिट्यूटचं काय लगेच जम मारताय. तर नाही म्हणलं तेच. मग रानडे तो म्हणला की ते ह्याला आहे, फर्ग्युसन कॉलेज रोडला आहे, रुपालीच्या समोर, आणि हे गोखले इन्स्टिट्यूट आहे. म्हणलं बरं, हा ठीक आहे बोला. मग त्यांनी विचारलं सकाळी तो काय प्रकार झाला. मी सिक्युरिटीचं जरा हँडल करत होतो. त्यांना पूर्ण प्रकार मी सांगितला. मग त्यांनी सगळं माझं ऐकून घेतलं. त्यांना सांगितल्यानंतर म्हणले, मी साहेब तुम्हाला ओळखतो, तुम्ही जरी मला ओळखत नसतील तरी. म्हणलं मग तुम्हाला मग ओळखत असेल, कदाचित माझ्याबद्दल माहिती असेल की मी चुकीचं काय केलं नाही किंवा काय तुमच्या दृष्टीने काय चुकीचं असेल तर ते चुकीचं आहे. ते म्हणले ठीक आहे साहेब, मी असं करतो की त्या वॉचमनला पण समजून सांगितलेलं आहे, तुम्हाला पण आता चर्चा झालेली आहे, मी उद्या वॉचमनला घेऊन येतो तुमच्याकडे आणि तुम्ही आता आहे का आम्हाला विचारलं. म्हटलं आता नाही, एवढं सकाळी होतो आम्ही. म्हणलं दिवसभर आम्हाला मी काम नाही करत. मग म्हणले की तुम्ही माझं ऑफिस असं आहे या ठिकाणी, ऑफिसला या तुम्ही. म्हणला ठीक आहे. मग त्याच्यावरती बोलणं झालं. माझ्याकडे काल ते चहा प्यायला येणार होते, तो XYZ माणूस वॉचमनला घेऊन. म्हणले वॉचमनला पण हे नको, मी वॉचमनला तुम्ही पण समजून सांगा, आम्ही सांगितलेलं समजून. म्हणलं ठीक आहे या, म्हणलं चहा प्यायला पण या म्हणून. मग तो विषय झाल्यानंतर काल त्यांची वाट बघत असताना काल सकाळी अचानक मला पहिली क्लिप आली, जी एका चॅनलनी चालवलेली होती की त्या ठिकाणी अधिकाऱ्याची मुजोरी केली. आणि ही क्लिप सिक्युरिटी सिस्टमची क्लिप आहे, ही मोबाईलवरनं काढलेली नाहीये. एक्झॅक्टली तुमचा पॉईंट एकदम हा या ठिकाणी आपण येतोय की जी मोबाईलवरती ही क्लिप नाही, वॉचमनकडे क्लिप नाही, ते CCTV मधली क्लिप आहे. आणि फक्त एकाच प्रिमाइसेसची नाही, गाडी आत येतानाचा वेगळा CCTV आहे, पार्किंगचा वेगळा CCTV. म्हणजे अमय आणि गोखले इन्स्टिट्यूट ह्या दोन्हीच्या ह्याच्यात मधलं सगळं ते रेकॉर्डिंग जे झालेलं होतं ते त्या चॅनलवाल्यांनी दिलं.
दुर्दैवाने काय झालं की चॅनलवाले सगळे मला ओळखतात, पण दुर्दैवाने ह्या चॅनलवाल्यांनी मला ओळखत असून सुद्धा कॉल केला नाही. अशा वेळेस तुम्ही 100% आता तुम्ही सिनियर आहात खूप ह्या फील्डमध्ये, तुम्ही कित्येक लोकांचे म्हणजे की स्टोरीज केल्यात, पण तुम्ही त्यांचेसुद्धा बाईट घेतले. त्यांचा काय विचार असेल किंवा त्यांचं काय मत असेल ते मागितलं. मग मी त्यांच्या चॅनलच्या संपादकांकडे कंप्लेंट केली. मग त्यांनी व्हिडिओ हटवला. कंप्लेंट झाल्यानंतर त्या रिपोर्टरचा सुद्धा बिचाराचा मला फोन आला. रिपोर्टर माझ्या पण ओळखीचा आहे आणि तरुण आहे खूप. त्याला मी म्हटलं की तो म्हणला साहेब सॉरी म्हणल्यानंतर सुद्धा आज मी मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण त्याला हेच सांगितलं की तू खूप तरुण आहेस, तुला खूप फील्ड ह्या खूप वर्ष ह्या फील्डमध्ये काम करायचं आहे, हा आयुष्यातला धडा समज आणि येऊन जा माझ्याकडे एकदा ऑफिसला चहा प्यायला. तो सॉरी म्हणत असताना तो त्याला वाटलं मी काय ओढेल, अक्षरशः एक शब्द सुद्धा मी काय बोललो नाही त्याला. का तर ठीक आहे त्याच्याकडनं चुकी झाली, तर म्हणलं झालं आता तू त्याला काय करू शकत नाही, मी काय करू शकत नाही. साहेब बट माझा प्रश्न इथे हे आहे की ही क्लिप व्हायरल कसं होते, म्हणजे कोणी केलं, का केली, की आता पर्पज काय, मी त्याच्यावरती माझं तुम्हाला काय वाटतं? मला काहीतरी इंटरनल ते गोखले इन्स्टिट्यूट मधला कुठला तरी अमयाचा त्यांचा काय वाद आहे हे मला नंतर काल समजलं की हा इन्सिडेंट झाल्यानंतर दुसरे एक आता डॉक्टर आहेत त्यांनी माझ्याकडे मला फोन करून सांगितलं, ज्यांना अजून अद्यापर्यंत मी कधी भेटलो नाही, ओळख नाही, की हे पार्किंगचं कसं त्या ठिकाणी चुकीचं आहे. पार्किंग त्या ठिकाणी शैक्षणिक संस्था हे प्रायव्हेट त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवू शकत नाही. ज्यांना अनुदान मिळतं अशा कुठल्याही संस्था महाराष्ट्र त्यांनी रेस्टॉरंट पण प्रायव्हेटच आहे, प्रायव्हेट रेस्टॉरंट प्रायव्हेट आहे, ते त्यांचे इंटरनल इश्यू काय आहेत ते माहिती नाही, पण त्याचं खापून माझ्यावरती का फोडलं तुम्ही? अमयाच्या पार्किंगचा वाद आणि तुमचा आहे. तुमचा व्हिडिओ लीक का केला? भानुप्रताप बर्गे नाव आलं त्यावेळेस त्यांना हे समजलं की अमयाला दबाव तंत्र निर्माण करण्यासाठी म्हणून ह्याचा वापर होऊ शकतो. एक तर हे कारण आहे. मग बर्गे साहेब या संदर्भात ऍक्शन घेणार का? 100% काय मी ऍक्शन? कालपासून जे काय आहे ते आता मी काही डॉक्युमेंटेशन जमा करायला सुरुवात केलेली आहे. एक तर सिक्युरिटी आणि या माणसाचं काय पर्पज असेल? पर्पज त्याचं हे की त्यांचं इंटरनल जे काय त्या ठिकाणी वाद चालू आहेत, एक तर ते त्यांचं पर्सनल आहे किंवा भानुप्रताप बर्गेंच्याबद्दल त्याला काही जलसी असेल किंवा अजून काय त्याला कोणी सुपारी माझ्यानंतर जर असं समजल्यानंतर दिली असेल. जे काही माझे पण आहेत विरोधक, त्यांनी माझ्याविरुद्ध खूप वर्ष कारवाई केलेल्या आहेत. बरं. ज्यांनी काही मुद्दे काढलेले आहेत माझ्याविरुद्ध ते सगळे क्लिअर झालेले आहेत. कित्येक वेळा इन्क्वायऱ्या झाल्यात माझ्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या. ह्या सगळ्यांनी मिळून ज्यावेळेस पूर्वी पण काही गुन्हेगारांनी माझी सुपारी दिलेली होती काही लोकांना त्या ठिकाणी, की सुपारी म्हणजे मारण्याची नाही, बदनाम करण्याची किंवा मला त्या पोस्टिंगवर नाही. काही रेकॉर्डिंग आज माझ्याकडे आहेत की आमच्यातल्या जे काही वरिष्ठ अधिकाऱ्याला एक क्लब चालवणारा म्हणतो की ओ बर्गेंना तिथं कुठल्या परिस्थितीत येऊन देऊ नका. बरं. म्हणजे अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मी विचार करतोय आणि माझ्या पद्धतीने मी माझं इन्व्हेस्टिगेशन करतोय. आता एवढे वर्ष काम केलेलं आहे, थोड्या आयडियाज मला पण आहेत. परत हे लिगल आहे का यांची सिक्युरिटी सर्व्हिस? दुसरं त्या वॉचमनचं रिटायर जरी झाले तरी परत काम आलंय, कारण डोक्यात आमच्या ते आता रक्तातच आमच्या पोलीस आहे. आणि जसं तुम्ही काम करता तसंच. आणि अन्याय झाल्यानंतर नक्कीच चीड येते. मला जर पार्किंग तिथं नसताना मी घुसत असतो आणि मग त्याला काय केलं असतं तर मला वाटतं एक वेळ मी 100% चुकीचं केलं हे मी मान्य केलं असतं लगेच. नोटेड बर्गे साहेब, मला व्ह्युअर्ससाठी परत तुम्हाला एकदा विचारायचं आहे, तुम्हाला खरंच असं वाटतं कोणीतरी मुद्दामून तुमची क्लिप व्हायरल? 100%. कारण तुम्हाला त्रास दुपारपर्यंत जो देण्यासाठी, माणूस बदनाम माझ्याकडे करण्यासाठी. चहा प्यायला येणार होता वॉचमनला घेऊन, तो तुमची क्लिप तो व्हायरल माझी करतो? क्लिप व्हायरल करतो म्हणजे नक्कीच एकतर तो त्याच्या पाठीमागे असेल किंवा अजून दुसरं कोणी असेल. मग मी ज्यावेळेस व्हायरल झाली क्लिप, चॅनलवाल्यांशी बोलणं झालं, त्यांनी ते बोलल्यानंतर मग मी तक्रार दाखल करायचा विचार केला. कसं आहे की तक्रार दाखल केली नसती? तोपर्यंत नाहीच केले ना, का तर वॉचमनचं आमचं व्यवस्थित झालं. वॉचमनचं काय नंतर पण प्रॉब्लेम नव्हता झाला. नाचनने काय माझ्याविरुद्ध नंतर पण काय बोलला नाही तो त्या ठिकाणी, उलट चांगला बोललो. मग मी तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर मग तुमचे सगळे प्रतिनिधी यायला लागले किंवा वेगवेगळे आपले संघटना यायला लागल्या या ठिकाणी की साहेब आम्ही मोर्चा काढतो हे करतो. मी म्हणलं मला त्यात जायचं नाही, तुमचं राजकारण ठीक आहे, तुमचं काय असेल तर इंटरनल काही त्या ठिकाणच्या लोकांचे फोन आले, जसं आता सांगितलं डॉक्टरांचा फोन आहे का, म्हणजे त्यांचे पण दुश्मन आहेत ना. आता त्यांनी माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून मी वापरून देणार नाही माझ्या खांद्यावर. मग अशा ह्याच्यातनं मग मी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर त्या तक्रारीचं सुद्धा मला वॉचमनच्या विरुद्ध मी कोर्टात जाऊ शकतो, पण मला त्या विचाराच्या विरुद्ध जायचं नाही. ठीक आहे, काही कारणांमुळे तो आपल्या स्टेटमध्ये आला, नोकरी या करतो, क्लिपच्या माध्यमाने लोक त्याला पण यूज करताय, त्याला यूज करतायत तरी ठीक आहे. त्याच्या यूज करण्याची मी चुकीचं नाही आहे कुठं म्हणून मला काही भीती वाटत नाही जास्त. आणि नक्की त्यांनीच दिलेले CCTV फोटो आणि ठीक आहे, भावनिक क्षणामध्ये 2 लाफे मारले असा काही कुठला मोठा अपराध होत नाही. तरीसुद्धा की मला ते नक्कीच वाटतं की आपण त्यावेळेस मारायला नव्हतं पाहिजे. असं जर वाटलं तर ते आत्ता वाटून उपयोग नाही ना. त्यावेळेस जो राग घटना घडलेली आहे. ठीक आहे साहेब, न्यूज डॉट सोबत तुम्ही न्यूज डॉटला एवढा वेळ दिला, थँक्यू सो मच. आणि पुढे जे काय तुम्ही कारवाई कराल, तुम्ही सगळ्यांनी मला या प्रकरणामध्ये खूप चांगला सपोर्ट केला. म्हणजे काही इंटेन्शनली नाही आहे, तुम्ही सत्य परिस्थिती समजून घेताय आणि सर्वांसमोर मांडताय, हे मला पत्रकारांचं काम आहे माझ्या दृष्टीने लोकांपर्यंत पण काही सगळेच असे नाही आहेत, हे आपल्याला तुम्हाला सुद्धा कबूल करावं लागेल.
पण मला माझ्या दृष्टीने ही खूप महत्त्वाचा क्षण आहे या ठिकाणी आणि व्ह्युअरच्यासाठी सुद्धा की हे खूप महत्त्वाचं आहे की माझी बाजू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे लोक करतायत आणि 100% ह्याच्यामध्ये कुणालाही दुसऱ्या व्ह्युअर्सला सुद्धा जर वाटत असेल की मी या ठिकाणी खोटं बोललो आणि त्याच्याकडे काय प्रूफ असेल तर मी सांगतो की उद्या तो म्हणेल ती शिक्षा मी अमयाच्या अंगणात करायला घ्यायला तयार.